संगे पाय होते थैलीत काय आहे, कायची थैली होती त्याची, तो कोण होते ते भामटे हा पयाले लेकाचे माझ्या हातात सापडा लागत होतं असं दाखवलं असतं त्याले हा पयाले ते माझ्या हातातून निसटले पयाले ते कोण होतं सांगू? काय झालं बाबू? काय झालं रे? काकू हो ते लेकरं पळणारे होते ते आले होते आपल्या घरी. हा गेला ना, हा ते आवाज दिला कोण आहे घरात, हा गेला मी आहे म्हणे घरात म्हणे. हा आणि मग ते ना चालले होते ते घेऊन, त्याला धरलं होतं ते ना, हात धरला आणि चालले होते घेऊन. तेवढ्यात मी आली, मी पाहिलं. हा मग मी त्याला धरून ओढलं, मग आले. मग मी जरा आवाज दिला आबाजीला, आबाजी आबाजी म्हटलं. हे पाय कोणतरी भूषण नेऊन राहिलं. हा मग आबाजी भैर आले तर मग ते पळाले. आता तर आज त्याला नेलंच असतं, मी नसते ना काकू त्याला नेलंच असतं आज. नाही बाबा काय रे बाबू लागलं तुला नेलं, तुला काय करून राहिले तरी तुला नेऊन राहिले का उचलून? खोटं बोलून राहिली. आता काय सांगू मी, मला नेऊन राहिले ते माझे उचलून, मला काय नेऊन राहिले ते उचलून, मला खोटं बोलून राहिली आता. मला नेऊन राहिले ते ना, ते मला धरलं होतं ना, असं उचललं होतं मला. संगूताई आली, संगूताईनं मग मला धरून ओढलं, असं पाय धरले तिनं मला ओढलं मला. नाही तर मला नेलं होतं ते ना आज. काय गेला तुम्ही दरवाजा उघडायला? दुका तुमच्या रट्टे तुला आता. हा मला आवाज दिला होता त्याने, संगूला आवाज दिला होता. गेला मोठा मी आहे म्हणे घरी, नेलं होतं तुला उचलून आता. सांगू आण बरं ती थैली इकडे, पाय बरं त्याच्यात काय येतं, काय ती थैली होती त्याची, तर पाय बरं त्याच्यात काय येतं त्याचं. आवाजी याच्यात नाही कागद आहे आणि याच्यावर मला तुमचं नाव दिसून राहिलं. हे बघ तुमचं नाव आहे याच्यावर. माझं नाव दिसून राहिलं ह्याच्यावर, याच्या थैलीत माझ्या नावाचे कागद काय आले असं. हे कागद आहे काय गेलो वावराची कागद वय हे, याच्याजवळ कुठून आले माझ्या वावराची कागद, माझ्याच नावाचं वय हे. काय झालं सांगू, कोण होतं? हा तो फोन केला, काय झालं? ओ माय बापा धावतो झालो ना मी, सर टाकलं तिथं. काय झालं होतं? कोण होतं? आबाजी कोण होते? आई हो ते लेकरं पकडणारे घेऊन पाहणारे होते ते, असं वाटून राहिलं. हा काऊन का ते ना ते भूषणला घेऊन चालले होते. ते आले दरवाजात म्हणे, आवाज दिला ते ना, कोण आहे का घरी, असं तसं. हा गेला मग मी आहे म्हणे, याला नेऊन राहिले ते उचलून. तेवढ्यात मी आली, मला ऐकू आलं अंदर, तर मग मी आली अंगणात, पाहतो ते याला नेऊन राहिले ते उचललं होतं याले. हा धरलं होतं याला, नेऊन राहिले होते. मग मी याला धरून ओढलं आणि जरा आबाजीला आवाज दिला. मग आबाजी आले तर मग ते पाहून गेले. मग हा आणि त्याची थैली बाई इथंच राहिली पडली होई, आणि या थैलीत ते कागद सापडले आणि त्याच्यावर आबाजीचं नाव आहे. वावराचे कागद म्हणते आबाजी म्हणते, त्याच्यावर आबाजीचं नाव आहे. आबाजीच्या नावाचे कागद सापडले त्याच्या थैलीत. हा लेकरं पळणारे होय म्हणून राहिली, त्याच्या थैलीत आबाजीच्या वावराचे कागद, आबाजीच्या नावाचे. दाखव बरं कोणते होतं. हो माहिती हो, याच्यावर आबाजीचं नाव आहे, वावराचे कागद होय हे. का वावराचे कागद होय ना हे आपले, त्याच्याजवळ कसे आले मग? त्या लोकांजवळ हे वावराचे कागद कसे आले बाबा? कसे आले आणि काय आले आणि कोण होते आणि कोण नाही. हा जसं मी भैर आलो तसं पाहिले ना, ते थैली टाकून पाहिले. कागदाचे वावराचे कागद त्याच्याजवळ आहे म्हणजे माझ्या लक्षात येऊन राहिलं काहीतरी. कोण होते म्हणजे काय मला समजून राहिलं का, वावराचे कागद त्याच्याजवळ कसे काय, म्हणजे कोण होते? ऑफिसातून आले होते कोणी? काय म्हणजे काही विचारपूस करायला आले होते का काय, काय मी नाही बी का हो संगे, तुला भेवणी लागलं काय हो? काय गेली हो तू? हा तुला काही केलं असतं बाबूला काही केलं असतं, त्याच्याजवळ चाकू गिकू लय राहते ना. कोण होते आणि काय होते? हा काय म्हणे होतो ते, ऐकलं नाही का त्यानं? काही विचारलं काय म्हणे? मग लय भेव लागलं मला. हा माझे हात पाय तर लटलट कापून राहिले होते. हा तर बस निरा गेलाच म्हणजे असं झालं होतं. हा केलं तर उठता येऊन तर चलता येऊन राहिलं, नेऊनच राहिलं ते ना ते. हा मुकाचा मुका बोंबलून नाही राहिला होता, आवाज येत होता तुम्ही मुकाचा मुका. मीच त्याला ओढून राहिली, मीच आबाजीला आवाज देऊन राहिली. हा कसं तरी ओढलं मी त्याला, ढकललं मी त्याला तिकडे, तो पडला मग जाऊन तो माणूस. हा तो पिवळ्या केसाचा माणूस पडला तिकडे. मग आबाजी आले. काय रे भूषणे सांग रे. हा मला नेऊन राहिले होते ते, उचललं होतं मला, नेऊन राहिले होते. माझे हात पाय लटलट कापून राहिले होते. मग मी पडलो, हिनं ढकललं, मग मी पडलो आणि तोही पडला आणि मी पडलो, मग हिनं मला घरात घेतलं ओढून. मग आबाजी आले. नाही बाई बापा सांग आता, दिवसा ढवळ्या असं गावातलं चोट्टीशी घुसते असे लेकरीने ते उचलून. सांग बापा कुठं पाहिलं काय पाहिलं? त्याच्या मागे लोकांनी गेले काय? लोकांनी पाठवलं होतं ना का? हा अजून बाहेरच्या लोकांनी आवाज त्याला पाठवला होता, कोणाला कोण होते काय होते पकडलं असतं त्याला. त्याच्याजवळ बिचारे आपल्या वावरागिराचे कागद गिगद का कशा आले होते त्याच्याजवळ? कोण होते? लेकरं पळणारे होते का खरंच कोणत्या ऑफिसातून आले होते? कोण होतं काय होतं बाबा? मग याला काही घेऊन चालले होते ते? नाही बी बाबा हे तर सारंच घरी आहे रे. मला तर वाटलं तर वावरात गेले म्हटलं. काय रे काशीनाथ वावरात नाही गेला काय? घरीच आहे का आज? नाही गेलो होतो काका वावरात, आताच आलो घरी. हिचा फोन आला संगूचा, ते काय कोणते लोक आले ते म्हणते, हा याला नेऊन राहिले ते म्हणते बाबूला उचलून. हिचा फोन आला, हिनं सांगितलं नाही बरोबर. असं धावतं चालू वावरात. म्हटलं काय झालं काही नाही, आताच घरी आलो. असं ते उचलून नेऊन राहिले होते काय ते? एक पिवळ्या केसाचं होतं आणि एक भगव्या केसाचं, दोघं जण होते ना? हा अप्पा दोघं जण होते. पिवळ्या केसाचा होता, एक भगव्या केसाचा होता. असं ते म्हणेच ते जनगणना अधिकारी होय म्हणे. तर ते विचारून राहिले होते तुमच्याबद्दल, आबाजीचं घर कोणतं होय. याला म्हणे घर दाखव म्हणे, वावर आहे काय, घर कसं आहे, चांगलं बांधलं आहे, मातीचं आहे का पक्का आहे का कसं आहे काय आहे म्हणे, आणि किती लोक आहे कसं काय, याला विचारून राहिले. काय रे सांग ना रे, सांग बरं काय काय विचारून राहिले तुले? असं याला विचारलं का रे बाबू? काय काय म्हणे रे, काय म्हणे ते, कोण होते ते? हा ते आले होते. मला काय म्हणे का, आम्ही दोघं बसलो होतो याच्या दाख्यात, तर मला म्हणे का तुझं घर आहे का म्हणे. मग मी सांगितलं माझं घर नाही म्हटलं, याचं आहे म्हटलं हे. मग म्हणे आम्ही जनगणना अधिकारी होय म्हणे. मी त्याला विचारलंय म्हटलं तुम्ही काय सरकार
सर्कस वाले होते म्हटलं आमच्या गावात सर्कस आली की नाही म्हणे मी अधिकारी आहे म्हणे जनगणना अधिकारी तुमच्या गावात मी आलो म्हणे लोक मोजायला किती काय काय आहे वावर गिवर घर गिर सारे आम्हाला लिहून द्यायला लागते रजिस्टर भरून द्यायला लागते म्हणे म्हणून म्हणे आता सारे लोक वावरात गेले आणि तुम्ही दोघं जण दिसून राहिले म्हणे मला म्हणे तुला हुशार दिसून राहिला म्हणे तोंडावरून तर मला सांग म्हणे तुला जेवढी माहिती असेल तेवढी लोकांची गावातल्या मग मी त्याला सांगितलं मग ते काय म्हणे सारं गाव झालं म्हणे आता आबाजीच घर राहिलं म्हणे तर मला म्हणे आबाजीचं घर कोणतं होय आबाजीच्या घरी कोण कोण आहे आबाजीचं घर कसं बांधलंय म्हणे मातीचं आहे का कच्चं आहे वावर गिवर किती काय पोराच्या नावानं दिलं काय पोरगी आहे काय नातू गीतू सगळं विचारलं त्यानं मला आणि म्हणे का भांडणं गिणं आहे का म्हणे त्याच्या घरात पोरं गिरायचे भांडणं गिणं सुना सुनायचे पोरं बापाचे काही असे भांडणं गिणं आहे का म्हणे मला विचारून दिले होते ते मी सांगितलं त्याला म्हटलं बापा भांडणं तर सारेच असते म्हटलं आमच्या घरातलं भांडणं आहे म्हटलं सगळ्याच्या घरी भांडणं आहे म्हटलं भांडणाचं काय असते म्हटलं असं म्हणे ते विचारून दिले मला म्हणे घर दाखव म्हणे आता मी त्याला घर दाखवायला येऊनच राहिलो होतो मग हा बाजी आले म्हणे जा मी टमाटे घेऊन ये म्हणे मग मी गेलो टमाटे आणण्यासाठी मिरची आणतो म्हणे 2-4 मग तेवढ्या याच्यात ते आले वाटते तुमच्या घरी आले होते नाही म्हणते असं असं तुला वावरा गिवराचं घराचं विचारलं नाही मग पोरागिराच्या नावाने आहे काय असं तसं विचारलं नाही मग त्या काय सांगितलं रे हा मला म्हणे तो पोरं किती आहे म्हणे मग मी सांगितलं 2 पोरं आहे म्हटलं मग ते प्रकाश काकाचं विचारलं म्हणे प्रकाश काकाच्या नावानं म्हणे वावर आहे काय घर आहे काय कसं काय म्हणे त्याच्या घरात कसं आहे म्हणे काय आहे आता मी म्हटलं मला वावर आहे हे माहिती आहे कुठं आहे मला माहित नाही म्हटलं आता कोणाच्या नावानं आहे काय आहे मला तर काही माहित नाही म्हटलं पण म्हटलं सगळं काशीनाथ काकाच करते म्हटलं प्रकाश काका इथं नव्हतेच म्हटलं आता आले म्हटलं ते तर प्रकाश काकाच्या हातात काही नाही म्हटलं हिंडत राहते म्हटलं इकडे तिकडे काही काम करत नाही म्हटलं सगळं काम प्रकाश काका आणि वंदना काकूच करते म्हटलं असं मी त्याला सांगितलं असं असं तुला एवढं विचारलं ते नाही रे घर गिर माती गितीचं हा हिस्से गिस्से असं विचारलं ते बरं बरं हा आता मला जेवढं माहित होतं तेवढं खरं खरं सांगितलं तर खोटं काय बोला नाही ते खरं खरं सांगितलं भांडणं गिणणं आहे म्हटलं वावरासाठी ते काहीतरी सुरू आहे म्हटलं त्याचं तर त्या दिवशी तुम्ही आबाजीला सांगून दिले ते ना मी ऐकलं होतं जरासं का त्याच्या नावानं देत नाही संगूचं लग्न झाल्याशिवाय काही त्याला काही देत नाही असं तसं आणि म्हटलं आता जनगणना अधिकारी म्हणून राहिले तर म्हणून मग मी म्हणे योजना आहे म्हणे सरकारच्या मग त्याचा लाभ देतो म्हणे आम्ही कोणाच्या घरी भांडणं गिणणं असतील वावर कमी असेल तर आम्ही लाभ देतो म्हणे त्याला सरकारचा पैसे गिसे देतो म्हणे म्हणून मी त्याला सगळं मग खरं खरं सांगितलं बाकी तुमच्या असे भांडणं गिणणं आहे आणि तुम्ही वावर गिवर काही त्या प्रकाश काकाला देणार नाही आहे सगळं तुमच्याच जवळ आहे तुमच्याच नावाने आहे त्याचं काही नाही आहे म्हणून मी सांगून दिलं वाटेल मला जेवढं माहित होतं तेवढं असं असं बरं बरं नाही बरं केलं त्या बरं केलं त्याची थैली राहिली होती इथं हे पाहिजे थैली माया वावराचे कागद आहे त्याच्या थैलीत त्याच्या हां पेपर पेपर करून आणले त्यानं त्याच्यावर नाव आहे माय 7-12 आहे लय 2-4 कागद हे पहा नाही हां कोण होते काय होतं आता माझ्या लक्षात येऊन राहिलं ते हां मला समजलं आता बरोबर का ते कोण होते म्हणून असं असं नाही मला वाटलंच होतं ना त्याच्या बोलण्यावरून मला वाटलं त्यानं गावात कोण याला म्हणे सारं गाव फिरून आलं म्हणे सारीची चौकशी झाली म्हणे आता फक्त आबाजीचीच राहिली म्हणे हां तुमचंच फक्त विचारून राहिलं होतं तर मग जरासं डोकं ठणकलंच का हे कोण होय म्हटलं हां म्हणून पहा मी घरी नाही गेलो मी सारखं पहिले म्हटलं चला आबाजीला पहिले सांगून द्या का असं असं आहे म्हणून तेवढ्याच्यात येऊन गेले नाही घरी बरं बरं तुमचे कागद सापडले मग वावराचे पहा मग आता जरासं हां काय आहे काय नाही तर पहा आता ते वाटलं तर मला होतं का म्हटलं ते पोरगी पाहिले नाही तर पोरगं पाहिले आले म्हटलं तुमच्या घरी लय चौकशी करून राहिले होते ना वावर किती काय घर किती काय मातीचं आहे कच्चं आहे पक्का आहे कोण काय करते काय नाही मी तर आबाजीला सांगितलं म्हटलं ते बहुतेक संगूताचं लग्न करून राहिले वाटते म्हटलं नाही तर मग चंदू दादाचं पोरगं नाही तर पोरगी पाहिले आले म्हटलं हे गावात आबाजी नाही म्हणून राहिले पोरगं पाहिले आले म्हणते ते पोरगी पाहिले नाही आले म्हणते पण मला वाटून राहिलं ते तुमच्या घरी पोरगी पाहिले आले होते नाही तर पोरगं पाहिले आले होते ते काय मला पाहिले नव्हते आले रे माझ्या लग्न करून राहिले काय पोरगे लेकर पाहणारे होते ते याला घेऊन चालले होते बाबूला उचलून भुसण्याला उचलून देऊन राहिले होते मी उचललं भुसण्याला ओढलं मी विचारता आले सारं लक्ष देऊन राहिलं मी पाहतो मी आता बरोबर पाहतो आलं माझ्या लक्षात याच्या बापाचं नाव घेतलं म्हणते याच्या बापाने केलं का काय पेपर गिपर म्हणूनच राहिले ते मला 2-4 दिवसात होते म्हणे आता काम आपलं कुठे गेले काय मी बापा काय झालं काय कल्ला होय मला घरात ऐकून राहिलं होतं आबाजी आबाजी काय झालं नाही काही नाही झालं काही नाही ते आले होते म्हणते कोण होते तर 2 माणसं होते हे म्हणते पोरगी भूषणला नेऊन राहिले ते म्हणते उचलून तर मग ते त्याच्यासाठी ते कल्ला करून राहिली ती गेले ते पळाले ते हाकललं ते पळाले नाही बापा तू काय करून राहिली तू कायची करते काय झालं आबाजी काय झालं याचीच कमी होती आली आता आधीच तेल टाकाले आता झालं आता पोरच फिटला आता प्रकाश फिटला रे तू नाही काही नाही तेच ना ते कोणीतरी ते 2 जण आले होते म्हणे जनगणना अधिकारी होय म्हणे आम्ही आणि घरच घुसून राहिले होते म्हणते या पोराला नेऊन राहिले ते उचलून मग संगीनं कल्ला केला म्हणून मग मी बाहेर आलो तर पाहिले ते कोण होते आणि काय होते तर त्याच्याजवळ थैली सापडली हे पाय थैलीत आमच्या नावाचे माझ्या नावाचे वावराचे कागद आहेत थैलीत आता काय समजा जनगणना अधिकारी होते का कोण होते ते हे म्हणते जनगणना अधिकारी सांगितलं म्हणते ते ना सारी चौकशी करून राहिली ते म्हणते कोण कोण घरात आहे काय आहे कोण राहते कसं आहे कोणाच्या नावानं वावर आहे घर आहे आणि हे म्हणते का त्याच्यात पोरं नेऊन राहिले ते म्हणते उचलून याला नेऊन राहिले ते म्हणते बाबूले आणि त्याच्या थैलीत माझ्या कागद सापडले नावाचे माझ्या समजून नाही राहिलं की म्हणजे कोण होते कोणते मी तर म्हणून राहिली चलतं काय पोलीस स्टेशनात चला रिपोर्ट देऊ आपण कोण होते आणि काय होते यानं साऱ्यानं पाहिलं ना पोरानं पाहिलं काकानं पाहिलं आपण सारे जण जाऊ रिपोर्ट देऊ त्याचा कोण होते आणि कोण नाही आपले कागद गिगद त्याच्याजवळ कसे आले काय आले
पोलिस पाहिजे मग चला पोलीस स्टेशनात जाऊ आपण. मला परकासले सांगाच लागल कुठं आहे आणि काय आहे, कुठं हिंडून राहिला तर बोंबलत फिरून राहिला तिकडे कुठं तर कोणते माणसं होते कोणाला पाठवलं आणि काय होय हे पेपर गिपर सापडले त्याच्याजवळ. नाही बी गावात कोण होतं पण पेपर सापडले म्हणते वावराचे, जनगणना अधिकारी होते म्हणते त्याच्याजवळ वावराचे पेपर काय लिहिते मग आपले कागद त्याच्याजवळ काय लिहिले असते नाही हो. तेच तर म्हणून राहिलो मी तेच म्हणून राहिलो की त्याच्याजवळ वावराचे कागद आले कसे. माया वावराचे 7-12 हे ते घराचे गिराचे कागद त्याच्याजवळ आले कुठून. मी तेच म्हणून राहिली चल ना मग चल ना पोलीस स्टेशनात जाऊ ना. कोण होईन काय होय पर बाहेर तिकडच्या तिकडे काय आपलं वावर कोणी इकलं का काय केलं घर इकलं आपल्याला काहीच माहिती नाही ना. उद्या येतील म्हणतील आमचं घर होय कागद घेऊन येतील का बरं हे हुबेहूब कागद आहे ना आपले. चला चला बरं. नाही का प्रकाशने तर काही केलं नाही बाई कागद गिगद त्यानं मागं केलं होतं ना कागद तयार करून दिला होता ना तो त्यानंच तर नसून केलं. नाही काय नाही तर मला वाटतं त्याचंच काम वाटून राहिलं मला हे सांग आता. नाही बाई केवढं आहे हे नकली कागद गिगद कायचे व्हायचं असली आहे का नकली आहे तर आबाजी ते काका आले प्रकाश काका आले. आला काय असं ये रे ये तू इकडे रे समोर इथं ये तू ये बरं इकडे. यानंच केलं हे जे केलं ना सारं यानंच केलं मला पक्की खात्री आहे मला. काऊन काय झालं काऊन सगळेजण इथं जमा झाले. काय झालं म्हणून विचारून राहिला तू. का रे हे कागद गिद्द काय रे कोण होते रे ते 2 माणसं आले होते. घरी आले होते 2 माणसं हे त्या पोराला उचलून देऊन राहिले ते म्हणते ते आणि त्याने थैली इथंच टाकून पळायले ते. मी बाहेर आलो तर पळायले ते थैली टाकून. जनगणना अधिकारी होय म्हणे सगळ्या गावात ते चौकशी करून राहिले ते. आबाजीचं घर कोणतं होय आबाजीच्या घरी किती लोक आहे वावर किती काय घर कसं आहे पक्क आहे कच्चं आहे भांडणं गिणणं आहे काय कोणाच्या नावानं वावर आहे घर कोणाच्या नावानं आहे चौकशी करून राहिले ते म्हणते. ह्या जीवन आबाजीजवळ त्यानं चौकशी केली म्हणते. त्या पोराला विचारलं मग घरी आले आवाज दिला कोण आहे हे पोरगं गेलं तू नेऊन राहिले ते म्हणते त्याला उचलून. त्याच्याजवळ वावराचे कागद सापडले थैली त्याने इथंच टाकून पाहिले ते. माझ्या वावराचे कागद माझ्या नावाचे वावराचे कागद त्याच्या थैलीत कसे सापडले. कोण होते मुंबई गिंबईहून आले होते का लोक ते काही केलं का तिकडे ते कोण होते ते लोक आणि कागद गिगद कसे काय गेले त्याच्याजवळ. बापरे इथं येऊन गेले का ते. मी तिकडे वाट पाहून राहिलो त्याची जरा मला टाईम झाला तर ते घरी आले तर त्याला म्हटलं होतं तिथं स्टँडवरच थांबा घरी काय आले होते ते थैली टाकून पाहिले म्हणते थैलीत कागद सापडले. झालं आता कामच झालं मग आता. तर मला काय माहिती ते कोण होते आणि काय होते कागद गिगद त्याच्याजवळ कसे आले. माझं नाव घेतलं का त्यानं मॅ पाठवलं म्हणून सांगितलं का त्यानं. मी घेतलं ना तू नाव घेतलं त्यानं का प्रकाशच्या नावानं काय काय आहे म्हणून घर वावर किती काय कसं आहे काय आहे तुझंच नाव घेतलं ना त्यानं. तू कसा ओळखीचा आहे रे त्याच्या. तू ते एवढ्या वर्षापासून कुठं होता आणि काय होतं आम्हालाच माहित नव्हतं. बाहेरच्या लोकांना कसं माहित आहे मग तू कुठं होता तू आहे का नाही म्हणून. काशीनाथचं सारे माहित आहे काशीनाथ आहे म्हणून मी पोरगं पोरगी गिरकी सारे विचारून राहिले तिनं ते की मला पोरगी आहे काय तिच्या हिश्श्यावर काय आहे तुझ्या हिश्श्यावर काय आहे ते नाव घेतलं म्हणते त्यानं ते नाव घेऊन त्याने विचारलं. सांग आता खरं सांग तर मी चाललो आता पोलीस स्टेशनातच जातो मी आता. माझं नाव घेतलं म्हणून राहिले आता माहित असून त्याला कुठून आले होते म्हणते ते कोण होते ते सांगितलं नाही का त्यानं काही कायचे कोण होते रे ते. यायला सांगितलं का जनगणना अधिकारी होय म्हणे. हे म्हणते पोरगी म्हणते तेव्हा त्याला बाबूला उचलून घेऊन राहिले ते म्हणते. इथं त्याच्याजवळ माझे कागद सापडले. कोणी नव्हते ते फ्रॉड होते ते फ्रॉड. कोण पाठवलं त्याला काय पाठवलं तर पोलीसच तपास करतील आता सगळं लय झालं आता. माझ्या कानावर कोण कोण होतीच मला जरा डाऊट होताच मला. मी तर होतोच पहिल्यापासूनच मी तयार होतो बिलकुल. मागच्या खेपीनच मी पोलीस स्टेशनात जाणार होतो का असं सुरू आहे म्हणून. आता तर जास्त लागलं घरापर्यंत आले ते आता हे पेपर गिपर बनवून आणलं त्यानं सारं. सारे पेपर गिपर यायचं आता माझ्याजवळ सगळं आहे. कुठून आले काय आले आता मी त्याच्या नावाची पोलीस कंप्लेंट करतोच आता. बाई वंदू काशीनाथ चल बरं काय ऑटो गिटो कोणाचा चल जाऊन येऊ आपण. पोलीस जातो म्हणते नाही का माझ्या नवऱ्याला पकडून याला नेलं तर मी माझ्या पोरगं काय करू मग काय आमच्या जवळ काहीच नाही ना मला देते हाकलून घरात माझ्या पोराला देते हाकलून यालाच नाही ठेवत घरात त्याचा बाप तर मला ठेवून घे पप्पा नाही वाटतं पकडून काहीच नाही ना त्या मुंबईतलं सारा इकून टाकलं ना मी पैशासाठी लोक मागा लागले पैसेच करून दिले काहीच नाही ना आमच्या जवळ. सांगत वावरकीवर म्हणे एकू म्हणे घरागिराचा हिस्सा मागू म्हणे हो म्हणे मग काय करायला लागते काय नाही तर म्हणे पहिले लोकांचे पैसे देऊन टाकू म्हणे. तिथून पाहून इथं आलो इथं येतेच बापा काय करू आता मला बोलाच लागतं बोलतोच मी आता. तुम्ही काय धमकी देऊन राहिले का आम्हाला माझ्या नवऱ्याला का तुम्ही काय पोलिसात देता का मग पोरगं आहे ना तुमचं का दुसरं आहे का कोणी कसं बाप आहे बापा. नाही त्याला काही म्हणून राहिलो का मी त्याला नाही म्हणून राहिलो मी जातो पोलिसात जातो ना पोलिस पाहिजे. बरोबर काढते ते शोधून कोण होईल काय होय. मग येईन समोर दूध का दूध पाणी का पाणी कराच लागते आता टाईम आलेला वेळ आलेली आता ते कराच लागते मला लय झालं आता. पाय आहे ना आली नाही हिश्श्यावर एवढ्या दिवसापासून आली आहे दोघं जण बरोबर आजची गोष्ट काढली. मला माहिती आता तर माझी पक्की खात्रीच झाली पोलीस स्टेशनात जाऊ नका म्हणते आता माझी पक्की खात्रीच झाली. हे काम हेच होय ह्याच होय हे दोघांचंच काम होय. येईनच केले पेपर गिपर तयार आणि त्या माणसाला पाठवलं असं ते आले असतील पाहासाठी खरंच आहे का खोटं आहे म्हणून. म्हणून तर ते चौकशी करून दिले ते. नाही तर जास्त लागते पोलीस स्टेशनात जास्त लागते आता लयच झालं आता. नाही बाई सांग आता पोलीस स्टेशनात जाते आता बाप एका पोराची तक्रार करायला जाईन आता बापा कोणते दिवस पाळला होते बाबा आपाजीले कसं पोरग आहे मी. बरोबर आहे तू चल याटो गिटो पाय रे घे बरं हे सारी थैली गेली उचल चल बरं. मी केलं असं तर काही चुकीचं आहे काय चुकीचं केलं मी माझ्या हिस्सा नाही काय माझ्या घर नाही काय हे
माझ्या घर माझ्या वावर इतक्या वर्षापासून तुम्हीच खाऊन राहिले, तुम्ही करून राहिले. आता तर मला देऊन टाका, मला देऊन टाका आणि मला मोकळं करा. तुमचं तुम्ही पाहत बसा मग. असं असं काय रे, तुला वावर पाहिजे, घर पाहिजे, तुझ्या नावानं करून पाहिजे, तुला काय रे? हे लोक काय लिहून राहिले मग? तुला वावर पाहिजे, घर पाहिजे, मला सांग ना. तू बस ना माझ्या संग, बोल माझ्या संग. बोलला काय तू आल्यापासून? तू काही सांगून राहिला काय? तू कुठं राहतो, काय करून राहिला? दिवसचे दिवस तू घरी येत नाही, कुठं हिंडतं? वावरात जाऊन तरी पाहतं का रे तू? तो काशीनाथ वंदना दोघं जण करते वावरात काम. तू गेला काय रे आल्यापासून? ती बायको तरी जाते का वावरात? काय करणार आहे तू? वावराचं काय करून राहिला? किती एकर वावर आहे आपलं? त्याच्यातलं तुला पाहिजे, तुला हिस्सा पाहिजे. तू करणार काय तू त्या वावराचं? मला सांग पहिले. तू वावरात जात नाही, एक दिवस तर काम नाही, पहिले नाही केलं त्या वावरात, कैसंच काम नाही केलं. पहिले निरा इकडे तिकडे गावभर निरा उन्हाळ्याच करत फिरत होता, शाळा केली नाही धड, वावरात काम केलं नाही, खर्च करत नव्हता. तुला तर वावर पाहिजे म्हणून राहिला. बरं तुला पाहिजे तर मला सांग ना. हे जास्तीचे धंदे कायले करून राहिला तू? मी काय करून राहिलो आणि काय नाही करून राहिलो? मी सारं माझ्या पोटा पाण्याचं बरोबर मी विचार करून राहिलो. मला काही करायला लागेल काय? पाणी लागेल काय मला काही? मुंबईचं सारं मी सोडून घेऊन आलो इथं. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आपण पहिले म्हटलं सगळं आपण करून घ्यावं, तयार करावं पहिले, मगच सांगा. तुमचा विश्वास आहे का माझ्यावर? अजून म्हटलं असतं तू काय करतो आणि काय नाही करत, आम्हाला सर माहिती आहे म्हणून. पहिल्यापासून मी कानफाटच आहे. माझ्यावर कधी विश्वास ठेवला का तुम्ही? मला त्या वक्ती पैसे पाहिजे होते, मला हिरो बनायचं, दिले काय तुम्ही? दिले काय सांगा मला. गेलो मी तिथं, निभावं लागते का आपल्यासारख्याचं? खिशात पैसे नाही पाहिजे काय? असं फुकट काम नाही भेटत ना. ते स्वप्न तर राहिलंच माझ्या, पैसेच नव्हते माझ्याजवळ, कसं करणार आहे मी? आता आलो वापस, आता मला माझ्या वावर घेवर देऊन टाका, माझ्या घर देऊन टाका, बस गोष्ट खतम. मी काही लय मागून राहिलो काय? माझ्या हिश्श्याचं द्या मला, बाकीचं थोडी मागून राहिलो मी. बरोबर, तुला ते हिस्सा पाहिजे तर मला सांग का ते मुंबईचं काय होतं काय नाही, काय कोणाचे पैसे गिसे तुझ्या अंगावर? काय केलं त्या एवढ्या वर्ष? काय केलं सांग? कोणतं काम केलं? की पैसा गिसा जमा केला नाही केला का? तिथूनच कोणाचं अजून काही करून आला? उठाट म्हणजे रिकामे कामं करून आला काय? म्हणजे मला सांग ना तू, सरकार सांग मला पहिले. तू वावर गिवर घर गिर तर ते माझ्या नावाने, मी अजून कोणाच्या नावाने केलंच नाहीये. मी आज सांगितलं जोपर्यंत माझ्या नातीचं लग्न होत नाही मी कोणाच्या नावानं काही करून देत नाही. पुढचं पुढं पाहू मग. ते सांगायची मला काही गरज नाही वाटत. मी पाहून घे. इतके वर्ष मी केलं ना. तुम्ही होते का माझ्या संग? कोणी होतं काय? मॅच केलं माझ्या. आता मीच करतो मला फक्त माझ्या वावर द्या, माझ्या घर द्या. तुझं कायचं वावर रे, कायचं घर तुझं? काय केलं त्या वावरासाठी? काय केलं घरासाठी? काय केलं घरातल्या लोकांसाठी? त्या कधी काय केलं? काही केलं त्या? सांग बरं. एक काम सांग तू, काय कधी एक रुपया खर्च केला त्या घरदारावर, आमच्यावर, त्या मायबापावर, बहीण भावावर काही केलं काय? त्या सांग बरं, सांग मला तू आता. बरोबर, मग तुम्ही असं देत नसाल तर मग मग आता काहीतरी कायदेशीर मग मार्ग पाहावंच लागेल. हिस्सा तर माही आहे काय? सारं काय फक्त काही दादाच आहे का? माही आहे ना. मी पोरगं नाही आहे का तुमचं? मला बरोबर कसं घ्यायला लागते मग मला माहिती आहे. मग आता काय नाही वावराचं घराचं हे करून राहिलं रे, हिस्से वाटण्या कायले करायला लागते? एवढंसं वावर आहे आपलं, एवढंसं पडकं तुळकं घर आहे आपलं. आता तुम्ही आले ना, मी तर म्हणून राहिलं राहा ना, म्हणजे तुम्हाला कोणी काही जा म्हणून राहिलं काय? तुझे घर होय ना, वावर येतोय होय, घर येतोय होय. जसं आम्ही काम करून राहिलं तसं तुम्ही करा. एवढ्या वावरातलं आपल्या पुरतं निघते ना. बरोबर निघते, सारं होते. पोराला शाळेत गेले टाकते, पोरगं शाळेत जात नाही अजून. मला पहिलंच वाटलं तर मी आता तुला किती खेपा विचारलं रे काय आहे म्हणून. सांग ना तू त्या मनातलं सांग. वावर 1 एकर वावर घेऊन तू काय करशील सांग बरं? 1 एकर वावर येते ना आपल्याला. काय करतो तू 1 एकर वावर घेऊन? एवढं सगळं घरात जर तू अर्ध घर घेऊन राहिला सांगा तर ह्या घरात कुठं अर्ध करतो? 3 खोल्याचं घर आहे रे आपलं, 3च तर खोल्या आहे घरात. कसं करतं मग? आपण राहू ना, एकत्र राहू सगळे. काय हिस्सा वाटण्याच्या गोष्टी करून राहिला? नाही मला वाटण्याच पाहिजे. मी तुमच्या संघ नाही राहू शकत. मी मै राहतो बरोबर, जसं मी आतापर्यंत राहतो तर मी आताही तसंच आहे. मी करतो ना, मला फक्त वावर देऊन टाका. त्या वावराचं काय करायला लागते, घराचं काय करायला लागते मी पाहतो मग. तुमच्या हिश्श्याचं तुम्ही ठेवा, माझ्या हिश्श्याचं मला देऊन टाका. तुम्हाला एवढ्या गोष्टीच कायला पाहिजे? चल तुझं सामान उचल तुझ्या थैल्या गेल्या. काय सामान घेऊन आलं? निघ घराच्या बाहेर. लेकाचा मोठा आला, हिस्से वाटणं मागून राहिला. आल्या दिवसापासून मी पाहून राहिलो. तुझं रंग ढंग बरोबर आहेच नाही ना, लहानपणापासून तू असाच आहे ना. उचल तुझ्या थैल्या, घे तुझी बायको गिको घे, चल निघ इथून, निघ बाहेर इथून. मला कोण घराच्या बाहेर काढते तर पाहतो मी. माझ्या घर होय का तुमचंच आहे का घर सारं? माझे घर होय. माझ्या आईचं सोनं, वावर, घरातल्या वस्तू, अर्ध घर सगळं मला पाहिजे. आणि कोण देत नाही मला, मी पाहतो आता. मी काय म्हणून राहिलो, तुम्ही भांडून काय राहिले? आम्ही जातो आता, घरी जातो आम्ही. तुम्ही बसा, बोला तुम्ही. तुमचं आपसात बोला, कसं करायला लागते, काय करायला लागते. भांडणं कायला करता? भांडणं करून काय होणार आहे? एवढंसं वावर आहे, एवढंसं घर आहे, आपल्याजवळ काय लय मोठी इस्टेट आहे काय? आपण गावातले सारे लोक सारखंच आहे ना. आपल्याजवळ काय आहे? एकत्र राहिलो, एकत्र कमावलं तर आपलं पोट भरते. असं अलग अलग केलं, हिस्से वाटणे केल्या, 1 एकर 2 एकर काय निघते त्याच्यात? काहीच निघत नाही ना, काहीच नाही निघत. जरासं समजून उमजून जरासं बसावा तुम्ही. तुमचं तुम्ही ठरवा काय करायला लागते काय नाही. आम्ही जातो आता घरी. ते पोलीस स्टेशन हे ते काय करायला लागते? आबाजी पहा आता जरासं बरोबर पहा. जरासं विचारपूस करा त्याची करा. बाबू तूही सांग रे बरोबर. निरा वावर पाहिजे, घर पाहिजे, याच्यावर अडून नको राहा ना चांगले. तुमचं कुटुंब लहानसं कुटुंब आहे तुमचं, काय लय मोठं आहे काय? तुम्ही 2 भाऊ, 2 तुमचे लेकरं, बायका, आबाजी राहा चांगली, गोळ गुलाबीनं. काम करा वावरात. अजून तू एखादा कामधंदा सुरू कर, नाही काय? तुमचं पाहावं आता. आता आमचं बोल नाही बरं नाही वाटत ना तुमच्या मनात. आता असं उभं राही नाही बरं नाही वाटून राहिलं तर आम्ही जातो बा आता. पहा आता तुमचं तुम्ही जरासं सबुरीनं घ्या जरासं. बरोबर बोला. हा रे बाबू प्रकाश, असं कसं बोलून राहिला रे तू?
हा वाटणी पाहिजे म्हणून राहिला, एकर भरवावं एवढं सगळं त्याचं ते वाटण्या पाहिजे तुले. काय रे? हा असं करू नको. ते आबाजी काय म्हणते ऐक बरोबर. हा दादा काय म्हणते तुया? हा काशीनाथ काय रे बाबू, सांभाळून घे जरासं यायचं दोघांचं बरोबर. हा पोलीस स्टेशन हे न ते काय पाहिजे. हा रिकामीच काम. आबाजी जरासं शांततेनं बोला आता. हा आम्ही जातो आता, मग पहा मग आता. चल हो बाई चल बरं. नाही मी तर सबुरीनच घेऊन राहिलो. येऊन मला किती दिवस झाले, मी काही केलं काय, मी सबुरीनच घेऊन राहिलो ना. पण आता माझी काही काम आहे, मजबुरी आहे, मला माझ्या पोटा पाण्याचं, माझ्या लेकराचं, बायकोचं पाणी लागेल काय. आणि यानं सारा कब्जाच करून घेतला ना. घर यायचं, वावर यायचं. हां काय त्या 1 एकर वावर इकलं म्हणते. आई बिमार होती तेव्हा त्याचे पैसे त्यानं काय केलं काय नाही. आम्ही इतके वर्ष नव्हतोच, सारं हेच खाऊन राहिले. तरी पाहिलं तर आम्हाला म्हणजे पाहुण्यासारखंच वागून राहिले. पाहुणेच करून राहिले आम्हाला. आमचं घर नाही काही, आम्हाला पाहिजे नाही का काही. नाही ते बरोबर आहे, पाहिजे नाही तर काय तर तुला पाहिजे. आता तुझ्या पोटा पाण्याचं तुला पास लागल. पण आता तू नव्हता ना, कुठं होता आणि काय होतं सांगा. तर कोणाला माहित होतं काय? तुझ्या काही आता पताच नव्हता ना. हा त्या येऊन तरी पाहिलं काय तुझी आई गेली. हा त्या वक्ती तरी तू आला काय रे? हा तुझी आई बिमार होती, तू गेला त्या वक्ती. तुझी आई किती बिमार होती, जाण्याच्या त्याच्यात होती ना, तरी तू आला काय? हा येऊन तरी पाहिलं काय? त्या तू गेला आणि काही महिन्यानं तू 4-5 महिन्यानं तुझी आई गेली रे. सांग बरं. त्याच्या खेपीन त्यावेळेस तू आला नाही, तू आता येऊन राहिला. हा इतक्या वर्षानं तू आला, मग काय मग हे लोक काय म्हणजे काय करणार नाही, आपलं काम धंदा नाही करणार काय? सारं सोडून काय ते वाट पाहत बसतील काय रे? बरं तू आता आला ना आता. हा आता पोरग आहे, बायको आहे, जबाबदारी आहे तुझ्यावर. तसं वाग ना आता बरोबर जबाबदारीनं. हा असं करून चालते काय? बस मग मी तेच म्हणून राहिलो की मला देऊन टाका, विषय संपून टाका. मला जास्त पाहिजेच नाही ना. फक्त माझ्या हिश्श्याचं मला पाहिजे. मला की दुसऱ्याचं पाहिजे नाही ना. तुमचं तुमच्याजवळ ठेवा, मला देऊन टाका. मग तुम्ही चौकशी काय करून दिला, तू काय करशील असं तसं. मी काय करून पाहिजे, मी मला काय करावं लागते काय, एक खेप देऊन टाका, बस विषय संपला. हां मी तेच समोर सांगून राहिलो, तुमच्या सगळे समोर सांगून राहिलो. हिस्से वाटणे होणार नाही. कोणाला काय करायचं आहे करून घ्या, हिस्से वाटणे तर होणार नाही. माझ्या वावर होय, माझ्या घर होय, मी मालक होय. मी ठरवून काय करावं लागते काय नाही, कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. काय एखादं दानधर्म करून टाकत. हां माझ्या डोकं फिरलं तर मी देणार नाही. नाही बे कायच करावं आता, कोणीच नाही. दोघे ऐकून नाही राहिले. कसं बापायचं कसं सांगावं आता येईल. मला उद्याच्या उद्या माझ्या नावानं मला हे सगळं करून पाहिजे. हां तुम्ही पोलीस स्टेशनात जा का अजून कुठेही जा, काय करावं लागते काय नाही मग मलाही माहीत आहे. हां मी जातो आता ग्रामपंचायतीत जाऊन. पहिले तर मी तिथून सगळं विचारतो त्याइले. हां कसं असते काय करावं लागते काय नाही. हां काय करावं लागतं तर ते आता माझ्या हातात आहे, मी पाहतो आता. आबाजी मी काय म्हणून राहिली, एकदम तुम्ही असं हे नका करू ना. हा ते उपट डोक्याचं पोरग सांगता येते काय? हा काही करते तू, करू शकते तू, आज काय वाढवता. तुम्ही एक काम करा, त्याला कोणाला तरी चांगलं कोणाला तरी सांगा, त्याला समजून सांगासाठी. येईल सांगू काय, बोलायला लोक येईल. हा त्याला समजून सांगायला लोक जरासं. काय करा बा, माहिती की डोकं चालून नाही राहिलं. कसं म्हणजे मला समजतच नाही, कोणत्या जन्माचं माझ्या पाप होई पोरग माझ्या पोटी जन्माला आलं. हां सरतच नाही ना, त्याचं सरूनच नाही राहिलं. अजूनही सरून सांगा तर तो वावर मागून राहिला. काय करून त्या वावराचं तो कसं करून, म्हणजे मला ते वाटून राहिलं तो इकासाठी मागून राहिला. इकणार आहे तो म्हणून तर ते लोक आले होते. आता हे घरातलं घर विकतो तो का वावर विकते, म्हणजे कसं मला समजून नाही राहिलं काही. हां एवढ्याशा वावरात आमचं बरोबर चालते रे. आम्ही करून राहिलो बा. हां आमचं मेहनत करून राहिलो, खाऊन राहिलो. त्याला म्हणून राहिलो ना का इथंच राह करू लाग, पण तो ऐकून नाही राहिला. त्याला वावरच पाहिजे आणि तो वावर दिलं तर तो विकते. हां देऊन घ्या तुम्ही, तो लगेच विकते. हे विकत घेणारच माणसं होई. हां सांगा तर इकायला परवडते का वावर, घेणं होते का आता. हां अर्धा एकर तरी घेणं होते का कोणाच्या इकडून. हां इकणं सोपं आहे, घेणं किती कठीण आहे. होते का आता, मग आम्ही काय करावं, मग आम्हाला पाहिजे नाही काय सांग बरं आता. काय माहित बाप्पा त्याच्या मनात काय आहे काय नाही, विकतो म्हणते का काय. तर मी काय म्हणून राहिली का त्याला जराशी गावातले 1-2 माणसं त्याला जरासं बोलायला लावतो. मी यायला सांगतो का त्याच्याशी जरासं बोला, समजून सांगा म्हणून. तोपर्यंत तुम्ही काही आता हे जास्त काही बोलू नका. तो आता घरी गेला, कुठं गेला आणि काय गेला बाबा. घरी आल्यावरही जरासं शांततेनं सबुरीनं घ्या जरासं. बरं पहा तुमच्याकडून काही होत असेल तर पहा बा. हां मी तर थकलो आता. मला समजून नाही राहिलं काय करावं आणि काय नाही करावं. बरं चला जातो मग आम्ही घरी. पहा मग आता जरासं शांत राहता जरासं बाई. आबाजीची काळजी घेजो. पाहिजे आबाजीकडे. काशीनाथ पाहिजे रे बाबू जरासं. तो येईन आता घरी गेली तर भांडू गिंडू नका. पाहिजे जरासं सांभाळून घेजो. हो काकू पाहतो ना आम्ही तर म्हणून राहिलो ना की जाऊ नको कुठं, इथंच राह म्हणून. आम्हाला पहिलेच वाटलं होतं का तो तिकडून सारा सोडून घेऊन आला. म्हटलं काहीतरी याचा प्रॉब्लेम झाला म्हटलं. आता पोरकं शाळेत जात नाही काही नाही, समजते ना आपल्याला. लहान भाऊ आहे तो, कारण की दुश्मन आहे का माया सांग बरं आता. आता तो कसं काय त्याचं काय चालू आहे बा, हे कागद पहा बरं आता. हे सारं तयार करून आणलं त्यानं. कोण होते ते माणसं काय. उद्या येतील म्हणतील यानं वावर इकला, आम्हाला घर इकलं, म्हणजे खोटे नाटे हे कागद आहे का. हे कागद किती दाखवायला लागेल का ग्रामपंचायतीत घेऊन दाखवतो ना आता मी. कसं काय म्हणजे काय केलं हे काय नाही. विचारतो मी त्याला आता. बरं ते पाय तू, पण फक्त भांडू गिंडू नका. जे काही कराल ना बरोबर समजदारीनं करावं. समजदारीनंच करायला लागते सगळं. समजदारी दाखवतोच मी त्याला आता. लय झालं आता त्याचं, त्याला दाखवाच लागते समजदारी.